नांदेड़ महाराष्ट्र से खबर। देश विदेश में श्री 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 छत्रपति शिवाजी महाराज की 396वीं जयंती बड़े हर्षोल्लास धूमधाम से मनाई जा रही है। आज नांदेड़ में भाजपा के नांदेड़ उत्तर जिलाध्यक्ष एडवोकेट किशोर देशमुख जी के भाजपा कार्यालय में मनाई जा रही है। एडवोकेट श्री किशोर देशमुख जी सर्वप्रथम श्री छत्रपति शिवाजी महाराज के प्रतिमा को पुष्पहार अर्पित किया गया और श्री छत्रपति शिवाजी महाराज के कार्य को याद किया गया और फिर श्री छत्रपति शिवाजी महाराज के पुतले को जाकर अभिवादन किया गया। इसी दौरान श्री छत्रपति शिवाजी महाराज के जयंती के अवसर पर भव्य रक्तदान शिविर और भव्य अन्नदान का आयोजन किया गया है और शाम में भव्य रैली का आयोजन किया गया है। इसी बीच नांदेड़ जिला पुलिस अधीक्षक श्री अविनाश कुमार जी ने सभी नागरिकों को आह्वान किया गया है और छावा मराठा युवा महांग के ओर से भव्य रैली और अन्नदान किया गया है और सोपान भाऊ नेवल पाटिल इनके तरफ से भव्य रक्तदान शिविर आयोजित किया गया है। संवाददाता राहुल सरपाते की रिपोर्ट, नांदेड़, महाराष्ट्र। सर, क्या है शिवाजी महाराज की आज समग्र देश जो है क्या होना है? स्वराज्याचे संस्थापक, महाराष्ट्राचे आराध्य दैवत, भारत के साथ तमाम दुनिया में आज छत्रपति शिवाजी महाराज जी की 396वीं जयंती मनाई जा रही। आज भारतीय जनता पार्टी नांदेड़ उत्तर के कार्यालय में भी इस जयंती मनाई गई। हमने सब कार्यकर्ताओं ने बड़े उत्साह से आज महाराज जी के चरणों में, हमारे मराठी में जो कहावत है, मानाचा मुजरा केला और उनके सामने हम नतमस्तक हुए। शौर्य, पराक्रम, स्वाभिमान, स्वधर्म और परकीय सत्ता के विरुद्ध उन्होंने जो लड़ाई खड़ी की, जो युद्ध पुकारा, वो दुनिया के इतिहास में अद्वितीय है। लाखों साल आगे भी तमाम हिंदुस्तान के सभी तरुण, युवा, सभी पीढ़ी उनसे प्रेरणा लेते रहेंगे। स्वाभिमान के लिए ऐसी लड़ाई दुनिया में किसी भी राजा ने नहीं लड़ी। समानता, रैयत, जो हम उनकी जनता कहते हैं, स्वराज्य में जो रहते उनको रैयत कहा जाता है, मराठी में रैयत का हित, और स्त्री को समानता देकर उनका सम्मान करने का अनोखा उदाहरण किसी राजा ने दुनिया में नहीं किया। वो उदाहरण महाराज जी के चरित्र में है। इसलिए जितने जितने साल गुजरते हैं उतने साल में उनका इतिहास, उनका पराक्रम निखर कर आता है। हम सभी आज उनके सामने नतमस्तक हुए और उनको प्रणाम किया। विविध कार्यक्रमांचं ते या ठिकाणी आयोजन करत असतात आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन या ठिकाणी करत त्यांच्यासोबत सोपान भाऊ नेवल पाटील, अध्यक्ष मातोश्री प्रतिकार नांदेड। छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय हिंद, जय हिंद। या ठिकाणी साहेबांनी छत्रपती मातोश्री प्रतिकार नांदेडचे अध्यक्ष
हे या ठिकाणी एस पी साहेबांचा पुष्पहार करून या ठिकाणी सत्काराने सन्मान या ठिकाणी करत आहोत. सोपन भाऊ लेखन पाटील आणि साहेबांना छत्रपती शिवाजी महाराजांची सुंदर प्रतिमा सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आजही सामान्य माणसांच्या मनामनामध्ये या ठिकाणी भरलेले आहेत. छत्रपती शिवाजी टाकी प्रबंधाच्या सुविधा विनंती पाटील यांची आगमन झालेली आहे. तर विनंती करतो की आपण छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त तमाम शिवप्रेमींना शिवभक्तांना आणि शुभेच्छा देतो. माता शिवप्रतिष्ठानच्या पुढच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बहुतेक आपल्या रक्तदान शिबिर छत्रपती शिवाजी महाराज समोर आयोजित केलं जातं. छत्रपती शिवाजी महाराजांना वयाच्या 14व्या वर्षी महादेवाच्या पिंडीवर कार्य मंदिरामध्ये रक्ताचा अभिषेक करून करायची शपथ घेतली. आपण त्यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान करून महाराजांना आगळे वेगळे अभिवादन करतोय. खरं अभिमानाची गोष्ट आहे. गेली 17 वर्षापासून मातोश्रीच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर पोवाड्याचा कार्यक्रम अन्नदान वाटप आता विविध उपक्रम मातोश्री घेत आहे. सकाळी उद्घाटक म्हणून आमदार गोंडाळकर साहेब, अरुण पवणे म्हणून गोव्याचे आमदार आदरणीय प्रतापरी चिखलीकर साहेब, तसेच माजी मंत्री डेप्टी साहेब, नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार साहेब, तसेच जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले साहेब, सामाजिक शैक्षणिक चित्रमंडळ भरपूर असे लोक कार्यक्रमाला भेट दिले आणि हजारोच्या संख्येने आलेले शिवभक्त इतर रक्तदान करत आहेत. परत एकदा मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या 16-17 वर्षापासून हा उपक्रम आपण साजरा करत आहोत. जवळपास आपला 87-88 कॅम्प आहे. हे स्वतः जवळपास 55-56 रक्तदान केलेलं आहे. वर्षातून आपले 5 कॅम्प असतात आणि नक्कीच या रक्तदान शिबिरामुळे शहरामध्ये जो रक्ताचा तुटवडा भागत आहे नक्कीच ते भरून निघेल आणि हे रक्त रुग्णांना उपयुक्त करेल याची मला खात्री आहे. आज 13 वर्षापासून आम्ही मराठा युवा महासंघाच्या वतीने आज नांदेड जिल्हा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या बाजूस आम्ही महाप्रसादाचं आयोजन मोठ्या संख्येनं या ठिकाणी भाविक भक्त महाप्रसादाचा लाभ घेतात. या ठिकाणी आताच आमच्या शिबिर वाटपाचं उद्घाटन नांदेड जिल्ह्याचे सन्माननीय एसपी साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी करण्यात आलं आहे आणि हा महाप्रसाद गेल्या 13 वर्षापासून आमच्या संघटनेच्या माध्यमातून शिवभक्तांना वाटप करण्यात येते. काय काय उपक्रम करतात या ठिकाणी सर्वप्रथम आम्ही मराठा युवा महासंघाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अभिवादन करून या ठिकाणी आम्ही खिचडी वाटपाचा कार्यक्रम आणि विविध येणाऱ्या शिवभक्तांचं आम्ही पिठे बांधून भव्य स्वागत करत आहोत.
आणि सर पूर्ण महाराष्ट्राला खूप खूप त्यांचे आदर्श घेऊन प्रेरणा घेऊन आजची युवा मंडळी तरुण मंडळी प्रशासन जिल्हा प्रशासन त्यांचे सोबत राहणार आणि परत एक बार जनतेची खूप खूप मुक्त आवाहन केलं आहे. हा आज नांदेड शहरमध्ये आणि तालुक्यामध्ये सुद्धा आपण डीजे मुक्त मिरवणूकचे आवाहन केलेलं आहे. त्यांचे चांगला प्रतिसाद भेटत आहे. आमचे सर्व मराठा बांधव आणि जितके महाराजांचे माननेवाले आहेत ते सर्वांनी चांगला प्रतिसाद देऊन स्वतः सांगितलंय की आपण डीजे ठेवणार नाही आणि जे काही 1-2% लोक डीजे ठेवणार त्यांच्यावर आपण कडक ते कडक कारवाई करणार आणि त्याच विधानसभा मतदारसंघाचे निवडणुकीचे आमदार माधव प्रतिनिधी नांदेड यांच्या वतीला सगळ्यांचं श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांची 396वी जयंती मोठ्या आनंदात उत्साहात साजरी होत आहे. जगभरात आज मावळे महाराजांना मानाचा मुजरा करण्यासाठी येत आहे. आज आम्ही छत्रपती पुढे नतमस्तक व्हायला मुजरा करायला आलेलो आहोत. शौर्य पराक्रम धाडस स्वधर्म आणि परकीय शक्तीविरोधाचा अद्वितीय लढा जगाच्या इतिहासात शिवाजी महाराजांसारखा दुसरा कुणी दिलेला नाही. कुठल्याही भेदाभेद न करता सामान्य जनतेला एकत्र घेऊन आणि या राजाचा उत्तरोत्तर जसं जसं त्यांची जयंती वाढत आहे तसं तसं जगामध्ये त्यांचा नंका महिमा त्यांच्या कार्याचा महिमा वाढत जात आहे आणि याचा प्रचंड आनंद महाराष्ट्राच्या तमाम हिंदुस्थानच्या जनतेला होत आहे. आज आम्ही छत्रपतीला समोर मानाचा मुजरा करण्यासाठी नतमस्तक होण्यासाठी